नीट बघा, नीट ऐका. निवडून यायच्या आधी जेव्हा गोरगरीब शेतकऱ्याला मतं मागतात त्यावेळेसचं ही भाषण लक्ष देऊन ऐका. आणि म्हणून आपण निर्णय केलाय, आता आमचा हरिभाऊ निवडून आला, पुन्हा सरकार आलं की आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी आपण देणार आहोत. शेतकऱ्यांचा 7-12 करूया कोरा कोरा कोरा. आणि आता निवडून आल्यानंतर ची दादागिरी ऐका. आज तारीख आहे 28. मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जनतेला स्पष्ट सांगतो, 31 तारखेच्या आत आपापले पैसे भरा. परिस्थितीनुरूप आम्ही पुढचे त्या ठिकाणी परिस्थिती नाही, त्याच्यामुळे या वर्षी पण पुढच्या वर्षी पण घेतलेल्या पीक कर्जाचे पैसे भरा. आणि ह्या सगळेमध्ये चुरगाळला जातोय आमचा शेतकरी बांधव. आणि ह्या गोरगरीब शेतकऱ्याची जाण आहे एका गरीब नेत्याला. ती गरीब नेता म्हणजे आपले बच्चू भाऊ. आणि आज त्या बच्चू भाऊंनी अन्न पाणी त्यागलेलं आहे बरं का. आज 5 दिवस झालं बच्चू भाऊंचं आंदोलन चालू आहे, उपोषण चालू आहे. ते स्वतःच्या कुटुंबासाठी नाही, तर हे जी गोर गरीब अपंग आणि दिव्यांग आणि हे जी शेतकरी बांधव आहेत, ह्या कुठंतरी शेतकरी बांधवांची कर्जमाफी झाली पाहिजे. आणखीन काही मागण्या आहेत, त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आज आपला नेता 5 दिवस झाले उपाशी पोटी आहे. पोटात अन्नाचा कण नाही, जीव तळमळत आहे. आज आपण 1 दिवस उपास धरला तर आपल्याला किती त्रास होतो ना. ह्याला खाऊ का त्याला खाऊ होतं. विचार करा, आज आपल्या गोरगरिबांसाठी हा नेता संघर्ष करत आहे. आज आपल्या गोरगरीब शेतकऱ्यांसाठी हा नेता झगडत आहे. पण आपण ज्यांना खुर्ची दिली, आपण ज्यांना मतदान केलं, त्यांच्या बोलथाप्पेला, त्यांच्या आश्वासनाला भाळून आपण ज्यांना खुर्ची दिलेली आहे, ते कुठं आहेत आज? अरे आपण ज्याला जगाचा पोशिंदा म्हणतोय, जो जगाचं पोट भरतोय, आज त्याच्यावरचे अन्याय संपवण्यासाठी आज त्याच्या गाड्याला जो लागणारा फास आहे तो फास थांबला पाहिजे म्हणून आपला सगळ्यांचा नेता बच्चू भाऊ उपोषण करत आहेत. मग आज ज्यांनी आपल्याला आश्वासनं देऊन उभं केलेलं सरकार कुठं आहे? अरे कोट्यवधी कर्ज घेणारे जी श्रीमंत लोक आहेत, व्यावसायिक आहेत, उद्योगपती आहेत, त्यांचे कर्ज माफ करायला यांच्याकडे पैसा आहे, पण गोरगरीब शेतकऱ्यांचे कर्ज माफ करायला यांच्याकडे पैसा नाही. आपण डोळे झाकून मतदान करतोय. नाही, खुर्चीवर कुणी बसलं तरी आमच्या शेतकरी बांधवाला प्रॉब्लेम नाही हो. कुणी बी खुर्चीवर बसा, आपण आमच्या शेतकरी बांधवांचं हित करा, दिव्यांगांचं हित करा, गोरगरिबांचं हित करा. तुम्ही तुमच्या झोळ्या भरताय, तुम्हाला मोठमोठे उद्योगपतीचं कर्ज फेडणं महत्वाचं वाटतं, पण शेतकऱ्याला कर्जमाफी देणं महत्वाचं वाटत नाही. दादांनो, आज आपले बच्चू भाऊ खरंच खूप संकटात आहेत. आणि ती संकटात आहेत म्हणजे आपल्यामुळं. उद्या जर त्यांच्या जीवाला काय झालं तर आपण आपल्या स्वतःला पण माफ नाही करू शकणार. त्यांची तब्येत खूप खालावत चाललेली आहे. देवाचरणी आपण एकच प्रार्थना करू की बच्चू भाऊंची तब्येत खालावली नाही पाहिजे. कारण कसं आहे, लाख मेले तरी चालतील हो, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. आणि बच्चू भाऊला ना गोरगरिबांची जाण आहे, शेतकरीची जाण आहे, म्हणून आज ती संघर्ष करत आहेत. आपण जसं जरांगे पाटलांच्या सोबत राहिलो तसंच अगदी बच्चू भाऊंच्या सोबत आपल्याला राहायचं आहे. आणि खरंच बच्चू भाऊ ना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याच्या योग्य आहेत. आपण त्याच्यासाठी सुद्धा प्रयत्न करायचे आहेत, कारण गोरगरिबांचा कैवारी आपल्या महाराष्ट्राला पाहिजे. तर बघा, तुम्हीच विचार करा, निर्णय घ्या. आणि बच्चू भाऊला विनंती करते, बच्चू भाऊ, लाखाचा पोशिंदा जगणं गरजेचं आहे. तुम्ही नीट राहिले, तुम्ही व्यवस्थित तुमची तब्येत राहिली तर उद्या संघर्ष करायला आपल्या सगळ्यांना ताकद येईल. त्यामुळे हे उपोषण सोडा, कारण तुम्ही संघर्ष केला ना तरच गोरगरिबांना न्याय मिळणार आहे. पण तुम्ही जर अन्नाचा त्याग केला आणि तुम्हाला काय झालं तर उद्या गोरगरिबांना न्याय देणारा नेताही भेटणं खूप कठीण असतं.